हाय हॅलो नमस्कार, श्री स्वामी समर्थ. आत्ता आली आहे एक सँडविचची ऑर्डर. तर सँडविचच्या ऑर्डरसाठी बघा चटणी करायची आहे. त्यात कोथिंबीरचे दांडे टाकले, जिरं, मिरची. हा ब्रेड असतो जाडवाला, तो काय कोण खात नाही, त्याच्यामुळे त्याचे तुकडे टाकलेत. याची चटणी करायची आहे. हे ब्रेड आहेत, अजून एक ब्रेड मागवला आहे, आणि काकडी, गाजर, कोबी. पहिले आता चटणी बनवून घेते. चटणी करून घेऊया. चटणी तयार आहे. मीठ टाकायचं आहे त्याच्यामध्ये, आणि अशा प्रकारे सगळ्याच भाज्या आपल्याला आता ह्या किसून घ्यायच्या. आता हे किसून झालं. अजिबात थांबायचं नाही, कारण ह्याला काकडीला पाणी सुटतं पटकन, त्याच्यामुळे बघू शकता मी आता किती फास्ट करत आहे. त्याच्यात हिरवी मिरची पण टाकायची आहे बारीक चिरून, थोडंसं तिखटपणासाठी. हे असं सगळं काढून घे. आता थोडासा कोबी घेऊया आपण कट, पण तो पण मी एवढाच वापर. हेल्दी सँडविच आहे. ह्याच्यात तुम्हाला अजून पाहिजे तर तुम्ही शिमला मिरची पण ॲड करू शकता. बटाटा फक्त वापरून, म्हणजे हेल्दी सँडविच बनवते म्हणून मी बटाटा वापरत नाही. हे डाएटसाठी सुद्धा कोणी खाऊ शकतं. आता ह्याच्यात ऑरिगॅनो, चिली फ्लेक्स तुमच्या आवडीनुसार हे तुम्ही टाका, कमी जास्त करू शकता. मॅगी मसाल्याचा सुद्धा वापर तुम्ही करू शकता. मेयोनीज, नाही तर ते खारट होईल. काकडी वगैरे किसल्यानंतर अजिबात थांबायचं नाही, कारण पाणी सुटतं भरपूर. हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे. अरे हिरवी मिरची, मी सगळ्या मिरच्या पण धुवून ठेवलेल्या आहेत, एकदम बारीक कट करायचे. शिमला मिरची टाकली तरी तुम्ही ही मिरची टाकू शकता, साधारण तिखटपणा येण्यासाठी. असं काही नाही आहे की ही मिरची टाकली तर शिमला मिरची नाही टाकावी. 2 मोठे ब्रेड, ॲक्च्युली मोठे ब्रेड मिळाला नाही, त्याच्यामुळे 4 छोटे ब्रेड आणले आहेत अथर्वने. झालं आपलं. हे व्यवस्थित मिक्स करूया ग्रिल करण्यासाठी. याला गरम करत ठेवूया. कटिंग नाही केलं तरी चालेल. थोडंसं चाट मसाला टाकते होता म्हणून. मिक्स मिक्स मिक्स. आता ही मुलं आहेत तर ती पण सँडविच खातील, ऑर्डर देऊन येतील, त्यांनाही सँडविच बनवणार आहे. त्याच्यात मी बटरही लावलेलं नाही, अमूल बटर पाहिजे तुम्ही लावू शकता. मी हे तुपावर बनवणार आहे, आणि दोन्ही साईडला अशी मस्तपैकी हिरवी चटणी लावून घ्यायची. एकदम इझी आहे, तुम्हीही बनवू शकता. हे असं ठेवायचं. काय करतेस? गेट पलटी मारून घेऊया. हे बघ, थंडीमुळे, थंडी तर तेवढी नाही आहे. पाहू शकता अशा प्रकारे सँडविच रेडी आहेत. आता हे मस्तपैकी पॅक करणार आणि ऑर्डर देऊन येणार. तसेच बाकीचेही तयार करते. असेच कोणाला ऑर्डर द्यायचे असतील, सँडविच, पुरणपोळी, मोदक मी चालू केलेले आहेत. ह्याच्यावर मी स्क्रीनवर नंबर देणार आहे, त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करून तुमची ऑर्डर देऊ शकता. कुठचीही ऑर्डर देण्यासाठी 1 ते 2 दिवस आधी तुम्ही कॉन्टॅक्ट करावा, कारण तशी तयारी असते. अचानक वगैरे आलं तर माझ्याकडे रेडी होतं म्हणून ठीक आहे, नसेल तर परत मला ते बाजारात जा, सगळं घेऊन या, स्वच्छ करा,